मित्रांनो, एक असा देश आहे जिथे AI मंत्री नेमला आहे. त्या देशाचं नाव आहे अल्बानिया. आकाराने आपल्या केरळ एवढाच आहे. 25 लाख तिथलची पॉप्युलेशन आहे, पण भ्रष्टाचारामध्ये 80व्या नंबरवर आहे. हाच भ्रष्टाचार रोखण्यासाठी तिथलचे पंतप्रधान AD रामा यांनी DLA नावाची आर्टिफिशियल इंटेलिजन्स मंत्री म्हणून नेमली आहे. DLA ही सरकारमध्ये प्रोक्युरमेंट डिपार्टमेंट म्हणजेच खरेदी विभाग सांभाळणार आहे. म्हणजे कोट्यावधींचे टेंडर, करार, मंजुरी हे सगळं काही आता DLAच्या हातात आहे. DLA ही नियमांवरती काम करते. इथं आता ओळख, शिफारस, भावभावना यांना काही थारा नाही. फक्त डेटा आणि नियम यांच्यावरच DLA निर्णय घेणार आहे. एवढंच नाही तर DLA हजारो अर्ज काही मिनिटातच तपासते. यामुळे खर्च कमी होतो, वेळही कमी लागतो आणि भ्रष्टाचाराला पण आळा बसतो. पण मित्रांनो, प्रश्न असा आहे की DLA हॅक झाली तर, किंवा त्याच्या प्रोग्रामिंगमध्ये गडबड झाली तर, त्यामुळे लाखोचे आणि कोट्यावधीचे टेंडर धोक्यात येतील. म्हणजे माणसाचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मशीनला बोलवायचं, पण या मशीनची चुकी थांबवण्यासाठी कोणाला बोलवणार? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अशी जर मंत्री आपल्या भारतामध्ये आली तर काय होईल? हे मला कमेंट करून नक्की सांगा.